मरा मरा लग्न करायची हौस, काय आणलं ते पुरुषासारखा पुरुष आणि रडतोय. म्हैस आहे म्हैस. जिल्हे रत्नागिरींचा विजय असो. जिल्हे इलाई म्हण रे. सॉरी जिल्हे इलाहींचा विजय असो. मेला रे तुझा जिल्हे इलाई मेला. असं कसं झालं आप्पा, कसं झालं आप्पा? अहो काय किती विचित्र दिसतंय. अरे सगळ्या आयुष्याच विचित्र होऊन बसलं रे तुझ्या बापाच्या. आप्पा आई फार बोलली का? आई फार बोलली का? 25 वर्षाच्या अनुभवानंतर तू हे विचारलंस? अरे आप्पा अहो असं झालंय तरी काय? काही झालं नाही. माझ्या हातून फक्त एक कबशी फुटली, त्यावर एवढं सगळं रामायण ऐकून घ्यावं लागलं. एवढं बोलली की माझ्या कानाच्या पडद्याची मच्छरदाणी झालीये. काय आप्पा हा? आई बोलली आणि तुम्ही ऐकून घेतलं? अरे मग काय करणार? नाही म्हणजे जरा जास्त झाल्यावर मी मध्ये मध्ये बोलायचा प्रयत्न केला, पण मला जमणार होतं का ते? तुला माहितीये ही बाया एकदा सुरू झाली की तोंड घुसवायला तरी जागा देते का? मोरे तर मला म्हणाली, पुटपुटता काय बायकांसारखे, हिम्मत असेल तर मोठ्यानं बोला. नशीब रे नशीब. आप्पा अहो असं वैतागून नाही चालणार. अरे मग कसं वैतागायचं? आप्पा मला म्हणायचं तो वैतागून नाही चालणार. हा बोलायला ठीक आहे रे, पण इथे सहन करावं लागतंय मला. वैतागायचं नाही तर दुसरं करायचं काय? ठीक बरोबर आहे. मला काय वाटतं आप्पा, आपण या सगळ्या प्रकरणावर ना काहीतरी उपाय काढायला पाहिजे. हो हो आपण एक उपाय काढायला पाहिजे. अरे इथे माझा जीव चाललाय, तर ती समोर आली की धोत्राचा पितांबर होतो आणि म्हणे आपण उपाय काढायला पाहिजे. आज जरा जास्तच झालेलं दिसतंय. अरे काही जास्त नाही रे, आणि नेहमी काय कमी होतं? अरे फार फार वैतागलोय रे मी. अरे मला वाटलं काल कमी होईल, आज कमी होईल, पण नाही. चंद्राच्या कलेप्रमाणे हिंसा आक्रस्ताळेपणा वाढतच चाललाय. आता माझा जीव गेल्याशिवाय हे संपणार नाही. खल्लास जीव देणार मी आता फक्त ट्रेन खाली जाऊन मरायचं का विष पिऊन मरायचं, एवढा एक प्रश्न सोडवला म्हणजे झालं. कसं आहे आप्पा, दोन्ही प्रकारात तुम्हाला प्रचंड त्रास होईल. अरे मग दुसरा प्रकार शोधून काढू. म्हणजे ह्या त्रासापेक्षा तो त्रास केव्हाही परवडला. आप्पा अहो जीव द्यायला कुठला मार्ग सोयीस्कर, हा काही विषय आहे का? हे सगळ्या डोक्यातून काढून टाका. मी काय म्हणतो आप्पा, बी ब्रेव्ह. बी ब्रेव्ह. इथे आमचा जीव चाललाय, पण नुसतं दूर उभं राहून बी ब्रेव्ह म्हणा. तुझ्या बापाचं काय जात आहे? माझ्या बापाचं जात आहे ना, म्हणूनच सांगतोय. अरे वा, श्याम आलेला दिसतोय. हो. हा, मग तुमची चर्चा संपली की मला युथ क्लबात सोडून ये. तोपर्यंत जरा मी पेपर वाचतो. वाचा सगळे पेपर वाचून काढा. चालतंय. तुम्ही मला सांगा की आई एवढी वरचढ आणि डॉमिनेटिंग कधी झाली हो? अरे पहिल्यापासून तसाच स्वभाव. आता वया परत्वे रुंदीत काय वाढ झालीये तेवढीच. थांबा. तेवढाच फक्त फरक, नाहीतर तोच आवाज, तोच महिषासूर मर्दिनीचा अवतार. थांबा आप्पा थांबा. सुरुवातीपासून असं नसेल, नीट आठवा. सुरुवातीचे काही दिवस बरे गेले असतील. दिवस गेले तेव्हा बरे गेले, पण नंतरच बोक्याने नख बाहेर काढली. बोका कसला? मांजर म्हणा मांजर. अरे तेच रे ते. अरे लिंग बदललं म्हणून प्राण्याच्या क्रूरपणामध्ये काय फरक पडतो का? हे बघा, आई आक्रमक झाली ना, याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय माहितीये? तुम्ही तिला तसं होऊ दिलं. विचार करा आप्पा, ती मला बोलते, तुम्हाला बोलते. आपलं सोडा, ज्यांच्या जीवावर आपण या घरात राहतोय ना, त्या बाबासाहेबांना पण झापते ती. थोडक्यात काय, ती आपल्या तिघांना व्यवस्थित गुंडाळून ठेवते, कारण आपण तिला उलट बोलत नाही. काहीतरी तथ्य रे तुझ्या बोलण्यामध्ये. आणि कसं आहे आप्पा, आमच्या दोघांची गोष्ट वेगळी आहे. पण मला काय वाटतं, सगळी चूक तुमची आहे. आईने सुरुवातीला गाणं सांगितलं असणार, त्यात तुम्ही भुसभुशीत. मग काय कोपरानं खणायला सुरुवात. अरे सुरुवातीला मी जरा पाघळलो होतो रे. जरा बरी दिसायची रे ती. हेच आईने हेरलं. तिला कळून चुकलं होतं की तुम्हाला कितीही झापा, तुम्ही काही तिला उलट बोलणार नाही. मग कानाखाली आवाज बिवाज काढायची तर पाचच सोडा.
थोडक्यात काय आहे, आईने ही खात्री करून घेतली होती की तुम्ही वैतागून घर सोडून जाणार नाही किंवा एखाद्या बाईच्या नादी लागणार नाही. अरे अरे बरोबर आहे रे, बरोबर आहे, सगळं बरोबर आहे पोरा तुझं. पण हे सगळं ज्ञान तुम्हाला लग्न झालं नंतर लगेच का नाही दिलंस? अप्पा, ते मला कसं शक्य होतं? हो खरंच रे, खरंच चूक झाली माझी. पण ह्या सगळ्या गोष्टी केव्हाच होऊन गेल्या आहेत. म्हणतात ना, बैल गेला आणि झोपा केला. थांबा अप्पा, बैल गेला तरी तुम्ही आहात. हा? मला म्हणायचंय, पुन्हा एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे? अप्पा, आईला एक छोटासा संशय जरी आला ना तरी या घरातलं वातावरण सगळं बदलून जाईल. हो म्हणजे मी एखाद्या बाईच्या प्रेमात पडू म्हणतोस? तो एक प्रश्नच आहे म्हणा. अरे तो फार महत्वाचा प्रश्न आहे. पण आप्पा, आपल्याला हा महत्वाचा प्रश्न सोडवायला हवा. किमान एखादी बाई तुमच्यावर जीव लावते एवढा जरी संशय आईला आला ना तरी पुरेसा आहे. हा. अरे पण असं विनाकारण संशय कोणाला येईल? तीच तर खरी पंचायत आहे ना. आयडिया. कसली आयडिया? अप्पा, पत्र. कसलं पत्र? तुम्हाला एक पत्र येईल. कुणाचं? बाईचं पत्र. बाईचं पत्र? ए, येईल अप्पा. अरे कुठल्या बाईला काय वेळ लागलाय मला पत्र लिहायला? अहो अप्पा, पत्र आपणच लिहायचं हो. आणि मग ते आपल्यालाच कसं येईल? अप्पा, आपण पत्र लिहून पोस्टात टाकलं की ते आपल्यालाच येतो. हे बघ शाम्या, आतापर्यंत इतरांनी लिहिलेली अनेक पत्र मला आलेली आहेत. पण स्वतः लिहिलेलं एकही पत्र आतापर्यंत मला आलेलं नाहीये. अप्पा, हा? बसा घ्या. मी काय म्हणतो, बसा. हा, आजकाल ना तुम्हाला सगळं समजावून सांगायला लागेल. आता नीट ऐका. पत्र आपण लिहायचं, हम्म. त्याच्यावर आपण आपलाच पत्ता टाकायचा, हम्म. मग ते आपण पोस्टात टाकायचं. हम्म. मग ते कोणाला येईल? अरे त्या पत्रावर ज्याचा पत्ता असेल त्याला, हा. म्हणजे आपल्यालाच की. एवढा कसं रे बुद्धू तू? कमाल झाली बघ. मी बुद्धू काय? ठीक आहे. नाही तर ते जाऊ दे. हा. हे बघ. आपण महत्वाचा विचार करतो. हा? तर आपण पत्र लिहायचं, त्याच्यावर पत्ता टाकायचा, ते आपल्याला येईल. त्या पत्रात काय असेल? हा, ते एक झकास प्रेमपत्र असेल. प्रेमपत्र? हा. अरे मी आतापर्यंत कुठल्याही बाईला, जाऊ दे साक्षात तुझ्या आईला सुद्धा प्रेमपत्र लिहिलेलं नाहीये. हो अप्पा, अहो आईला तुम्ही सोडा, या जगात दुसरे कोणीतरी प्रेमपत्र लिहिणं शक्य आहे का? बसा. ते बरोबर आहे. हा. पण ते पत्र तूच का नाही लिहित? वा अप्पा, हा, तुमचा मुलगा झाला म्हणून तुमची प्रेमपत्र मला लिहायला लावाल? आपल्याला नाही जमणार. आपल्याला नाही होणार. नाही. ठीक आहे, मग काय आता जीव देण्याशिवाय दुसरा कुठला मार्गच माझ्यापुढे राहिला नाहीये. अरे ते अर्धा लिटर विष ते कुठे मिळेल रे? या मागे या. काही झालं की चाललेलं काय जीव द्यायला. बसा, मी लिहीन तुमचं पत्र. हा, पण त्या बदल्यात तुम्हाला माझं एक काम करावं लागेल. ही लेवल काय रे तुझी? बरं ठीक आहे, म्हणजे तू माझं एक काम कर, हा. त्याच्या बदल्यात तुझं एक काम करण्याचं प्रॉमिस मी तुला दिलं. आपण पत्र लिहायचं, आपल्यालाच टाकायचं. अरे पण त्या पत्रात काय लिहिशील रे? म्हणजे सरा मस्त लिही, असं काहीतरी लिही की अंगावर काटाच आला पाहिजे. ते कसले अंगावर? रोमांच म्हणा, रोमांच. अरे आतापर्यंत काटा द्यायची सवय झाली रे. बरं ते जाऊ दे, पत्रात काय लिहिशील ते सांग. हा, पत्राचा मायना असा एकदम दिल खेचक लिहायचा. हा. तुमच्या आणि त्या प्रेयसीच्या प्रेमाची वर्णन अशी घोळून घोळून लिहायची. फॉर एक्झाम्पल, परत भेटीसाठी याचना करायची, माझ्याच घरी निघून ये अशी विनंती करायची. थोडक्यात काय, आईला असं वाटलं पाहिजे की आपला नवरा गेला दुसऱ्या बाईच्या नादी लागून. मग काय, हे पत्र आईच्या हातात पोचायची व्यवस्था करायची.
की खेळ खलास. बाप रे, मग रे? मग काय, मग बोंबा बोंब. आईच्या तळ पायाची आग मस्त करा जाईल. ती रागानं थरथरू लागेल. तिच्या डोळ्यात अंगार फुलतील. ती फुटकार टाकू लागेल. बरोबर, त्याच वेळेला तुम्हाला तुमच्या आईची आठवण येईल. पण आप्पा, आपल्याला सावरायला हवं. हे पत्र वाचलं की आई खडसावून जाब विचारेल. मग तुम्ही काय करणार? मग मी काय करणार? काय करणार? काय करणार? अप्पा, अहो तुम्ही मद्रासी सिनेमे नाही का पाहिले? हो, पाहिलेत ना. कानाखाली काळं कुट्टम. त्यातला विलन आठवा. रे, हिरोईन आठवतीये. हिरोईन सोडा हो, विलन आठवा. त्याच्यासारखं असं पुढे यायचं. एक पाऊल पुढे काढायचं, केस मागे घ्यायचे, एक बोई वर आणि जोरात हसायचं. परत एकदा. हा, आणि दुसऱ्या क्षणाला सुरेख कल्टी मारायची. चल, मग आईचा संशय पळाला. ती तुमच्यावर पाळत ठेवायला सुरुवात करेल. तुम्ही दुसऱ्या बाईच्या नादी लागू नये ना, म्हणून ती तुमच्याशी अजिबात वाईट वागणार नाही. थोडक्यात काय अप्पा, आई तुम्हाला असं फुलासारखं जपेल. हा, हुरळून जाऊ नका. हे सगळं व्हायचंय अजून. खरंच की रे. ते जाऊ दे. पण आता हा ओव्हरऑल प्लॅन तुमच्या लक्षात आलाय की नाही? चल. यांना काय झालं असायला? अरे प्लॅन. कसला प्लॅन? अरे हो ना, अरे बाबा, म्हशीना अंडी द्यावीत अशा एका योजनेचा प्लॅन आखलाय आपल्या शेती खात्यानं. याच्यात एवढं हसण्यासारखं काय आहे? आणि मग कोंबड्यांना रेडे व्हावेत असाही प्लॅन आखा म्हणावं. ते बाबासाहेब वल्ली खूप डिस्टर्ब करतात हो. माझी अख्खी लिंक घालवली यांनी. बोमला. अरे तू एवढा हुशारीने प्लॅन केलास, पण त्यातली ती बाई कोण ते नाही सांगितलं. कोण बाई? अरे तीच रे, माझ्यावर प्रेम करणारी. ओ खरंच की. अप्पा, आपल्याला त्या बाईला काहीतरी नाव द्यायला हवं. अप्पा, एखादं बंडल नाव सुचवा. बंडल नाव ना, शांता. अप्पा, अहो ज्या बाईवर आपल्याला प्रयोग करायचा आहे तिचं नाव शांत आहे अप्पा. अरे 20 वर्षात दुसरं कुठलं नाव समोर आलंच नाही रे. तीच जर दुर्दैव आहे माझं. हा, माया साने. माया साने. माया साने, काय छान आहे रे नाव. माया साने या नावाची बाई किती सुंदर असेल. अप्पा, हा? या नावाची बाई अस्तित्वात आहे का? हा, हा, हा. ते जाऊ दे. हा. माया साने या नावाने पत्र लिहायचं ठरलं? ठरलं. चला. हा. अप्पा, आता मी जरा पत्राची वगैरे व्यवस्था करतो. हा. तुम्ही एक काम करा, हा. तुम्ही जा झोपायला. हा? जा अरे, झोपायला. हे, पण सगळा नीट विचार कर रे. अप्पा, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही जा, तुम्ही आराम करा. ठीक आहे, ठीक, मी जातो. अप्पा, हा. ऐका ना. काय? माझं एक काम म्हणजे ते आपलं काय? माझी एक भानगड आहे. भानगड? माया साने? विद्युत विद्युत देव. ठीक आहे, ठीक. हे बघा, हा. तुम्ही मला आता इथे प्रॉमिस केले की तुम्ही माझं एक काम करणार आहात म्हणून. अच्छा, अच्छा. अप्पा, ती मुलगी खूप चांगल्या घरातली आहे, दिसायला सुंदर आहे. ठीक आहे, ठीक आहे, मला मान्य आहे, माझ्या सगळं लक्षात आलंय. थँक्यू अप्पा, थँक्यू. मला अगदी खात्री होती की विद्युत तुम्हाला नक्की पसंत पडेल. अरे मला पसंत आहे रे, आता पण पण काय? अरे पण तुझ्या आईचं काय? आईचं काय? हो, आईचं काय? अप्पा, आईची परवानगी काय? अप्पा, ऐका ना. हे बघ, तुझं एक काम करण्याचं प्रॉमिस मी तुला दिलं होतं. माझी परवानगी देऊन ते मी प्रॉमिस पूर्ण केलेलं आहे. आता तू आणि तुझी आई काय ते बघून घ्या. अच्छा, निघतो मी. गुड नाईट. असं नका करू अप्पा. अप्पा, अहो, ऐका ना. ब्लॅकआउट. इथे ब्लॅकआउट आहे, सो बिंग द ब्लॅक